पीएनजी लागू न केल्यास एलपीजी सिलेंडर बंद होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय। ज्या भागामध्ये पीएनजी पाईपलाईन आहे तेथील रहिवाशांनी लवकरच कनेक्शनसाठी अर्ज करावा अशी माहिती त्यांनी दिली आहे। खरं तर नागरिकांनी पीएनजी कनेक्शनसाठी 3 महिन्यात अर्ज केला नाही तर त्यांचा विद्यमान एलपीजी कनेक्शन रद्द किंवा बंद केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे। भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की हे नियम त्या लोकांसाठी आहेत ज्यांना त्यांच्या परिसरामध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध आहे आणि सरकार त्या भागामध्ये गॅस वितरण अधिक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणपूरक करू पाहत आहे। त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्यांनी त्वरितच पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज करण्याचं आवाहन त्यांनी केलं। या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय ते बघूया। मिळण्याची व्यवस्था असताना सुद्धा अनेकांनी ती पीएनजी घेतलेलं नाही। बघा, मी तुम्हाला काय परत सांगतोय, जिथे पीएनजी गॅस पाईपलाईन्स मिळण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणांबद्दल मी बोलतोय। उदाहरण नाशिकला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बहुतेक महानगरात काय, पण ती एवढ्यात नाही आहे असं त्याचा अर्थ आहे। तर जिथे ह्या पीएनजीची व्यवस्था आहे तिथे 3 महिन्याच्या आत तुम्ही सगळ्यांनी जे आहेत, मग घरगुती असतील, कमर्शियल असतील, कोणी असेल, त्यांनी अर्ज ताबडतोब करणं गरजेचं आहे।